शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या हळदीमधील सद्य परिस्थितीबद्दल थोडा वेळ चर्चा करणार आहोत आणि या प्लॉटला आपण आतापर्यंत काय काय नियोजन केलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पण काही शेतकऱ्याला माहीत नाही, त्यासाठी आपण आज संपूर्ण व्यवस्थापन सांगणार आहोत आणि या समोर आपण कोणती ड्रिचिंग घेणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिले मित्रांनो, या प्लॉटची लागवड आपली 4 जून 2026 रोजी आपण सुरू केली होती. आज जवळपास याला 2 महिने 2-4 दिवसानं होऊन जातील. दुसरी गोष्ट मित्रांनो, लागवड करते वेळेस आपण याला 25 ते 30 किलो एकरी 10-26-26 खताचा वापर केला होता लागवड करते वेळी. त्यानंतर आपण मजुराच्या सहाय्याने लागवड केली. लागवड केल्यानंतर याला आपण पहिली ड्रिचिंग घेतली. त्यामध्ये आपण मायकोरायझा, NPK बॅक्टेरिया आणि ट्रायकोडर्मा या 3 गोष्टीचा वापर केला. त्याच्यानंतर मित्रांनो, लागवडीनंतर आपण 30 ते 35 दिवसानंतर पहिला खताचा डोस या प्लॉटला देण्यात आला. या 2 तासाच्या मधात तुम्ही बघू शकता, जे आपलं 2 तासाचा अंतर या 14 इंचाचा आहे, तर याच्या मधात आपण सरत्याच्या साह्यानं खत पेरून दिलं होतं. त्या खतामध्ये आपण 9-24-24 गरजेनुसार युरिया आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची 1 किट असा खताचा डोस दिला होता. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण दुसरी ड्रिचिंग घेतली, ते म्हणजे फुमणीसाठी मेटारायझम आणि बिवेरिया या 2 कंटेनची याला आपण ड्रिचिंग घेतली. आता मित्रांनो, समोर याला आपण काय करणार आहोत ते पण सांगतो. त्याच्यापूर्वी तुम्ही प्लॉटची परिस्थिती पहा. आणि याला आपण एक स्प्रे घेतला होता, ते पण आपण बायोलॉजिकल पद्धतीनंच घेतला होता. त्याच्यामध्ये कंट्रोलर नावाने एक अळीनाशक, दुसरं आपलं सुडोमोनस आणि तिसरं एक फोलियर स्पेशल म्हणून येते, बायोमी कंपनीचे हे प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत. आणि एवढा जबरदस्त त्याचा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे मित्रांनो. ड्रिचिंग ज्या औषधाची केली त्याची पण आपल्याला एकदम बेस्ट रिझल्ट आले. आणि जे आपण फवारणी घेतली होती, आज जवळपास फवारणीला 15-1 दिवस झाले असेल, त्या फवारणीचा एवढा सुंदर रिझल्ट मिळाला मित्रांनो, तुम्हाला आज आपण लाईव्ह मध्ये दाखवतो. पहिले काय परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला बघू शकता, थोडं आपण क्लोज जेऊ. ज्यावेळेस आपण फवारणी करायच्या अगोदर अशा पद्धतीनं आपल्या प्लॉटला डाग पडू लागले होते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, असे थोडे व्हाईट स्पॉट आणि थोडा कीटक अळीचा पण प्रादुर्भाव होता. पण आता मित्रांनो, परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. याचं जे नवीन पान आहे बघू शकता तुम्ही, हे एकदम असं मोठ्या साईजचं आणि एकदम हिरवगार. आता या साईडनं थोडा सूर्यप्रकाश येत असल्यामुळे थोडा कलर चेंज दिसेल तुम्हाला, पण प्लॉट एवढा फ्रेश आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्हाला, पानावर डाग सुद्धा नाही आणि अळीचा पण कुठंच काहीतरी सध्या तरी काही दिसत नाही. आपल्या प्लॉटला थोडा थ्रिप्स आणि अळीचा प्रादुर्भाव होता आणि थोडे व्हाईट स्पॉट दिसत होते, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. पण या 15 दिवसांमध्ये बरेच शेतकरी म्हणतात की जैविक औषधाचा रिझल्ट भेटत नाही, ताबडतोब भेटत नाही. पूर्ण चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपण वापरलेले प्रोडक्ट सुद्धा दाखवलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. रिझल्ट एकदम असा फ्रेश पान आहे. पानाची साईज पण पाहू शकता आणि एकदम कलर पण पाहू शकता. नवीन पानं जेवढे पण निघाले मित्रांनो, बिलकुल त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा रोग आपल्या प्लॉटवर आता सध्या तरी नाही. हे जे पूर्ण नवीन पान निघालेलं आहे मित्रांनो, याच्यावर कुठेही तुम्हाला डाग दिसत नाही. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता, हे बघू शकता, हे बघू शकता. आणि जे जुनं पान आहे मित्रांनो, असा एक स्पॉट होता. पण हे जे नवीन पानं निघाले आता, याच्यावर तुम्हाला कुठेही कशा पद्धतीचा डाग दिसणार नाही. बघू शकता तुम्हाला, पूर्ण आपण प्लॉट आज दाखवणार आहोत. फक्त एवढा फरक दाखवण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेण्याचं काम करत आहोत. बाकी याच्या मागे आपला काहीही उद्देश नाही. हे पाहू शकता तुम्ही, आपण बऱ्याच शेतकऱ्यांना ते औषधी फवारायची सांगितली आणि बऱ्याच शेतकऱ्यांना दिली आणि त्यांचा पण आपण फीडबॅक घेण्यासाठी त्यांना आज 4-5 शेतकऱ्यांना आपण फोन सुद्धा केले. पण काही कारणास्तव त्यांचे अजून स्प्रे त्या प्लॉटला करणं झाले नाही. काही भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे स्प्रे जमले नाही. काही भागामध्ये बऱ्याच हळदीमध्ये तणकटाचं प्रमाण वाढलं. थोडा मजुराचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यानं ते गोष्टी काही थांबवल्या. पण मित्रांनो, आपण जे सांगतो ते करत असतो आणि त्यावेळेला जर तुम्ही तशा गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचा पण प्लॉट अशा पद्धतीनं डेव्हलप होईल. 100% त्या प्लॉटचा तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि कुठल्याही पद्धतीचा तुमच्या प्लॉटवर करपा, तांबेरा किंवा इतर रोग येणार नाही, याची आपण
खात्री घेऊ शकतो किंवा आपण त्याची काळजी करू शकतो. आज बघू शकता तुम्ही 90% तरी आपल्या प्लॉटवर कुठेही कशाही पद्धतीचा डाग नाही मित्रांनो. पूर्ण प्लॉट जरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी बघू शकता तुम्ही एकदम असा फ्रेश प्लॉट आहे. आणि आपण पूर्ण काम तुम्हाला माहीत आहे मागच्या 2 वर्षापासून दाखवत असतो की आपण प्रिव्हेंटिंगमध्ये काम करत असतो. हे बघू शकता, हे नवीन पान निघालेलं आहे मित्रांनो, एकदम फ्रेश. आणि हे जुनं पान आहे. ही अशी परिस्थिती असताना आपण स्प्रे घेतला होता. काही ठिकाणी असे स्पॉट पडत होते, दिसत असतील तुम्हाला तर. आणि हे त्याच्यानंतरचं जे पान निघालं बघू शकता तुम्ही. आता हे त्याच्यानंतर हे दुसरं पान निघणार आहे. म्हणजे एवढा सुंदर असा रिझल्ट आपल्याला तरी मिळालेला आहे. मी म्हणत नाही तुम्ही हेच वापरा, फक्त आपण तुम्हाला दाखवतो की त्या औषधाचा फायदा किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि मित्रांनो, एक माझ्या माहितीप्रमाणे थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर आपल्या हळदीचं एक पान खराब झालं, एका पानावर जर आपल्या हळदीच्या डागा आले, करपा आला, तर त्या पानापासून आपल्याला जवळपास 70 ग्राम हळद मिळत असते. जर आपले एक पान डॅमेज झाले, एक पान खराब झालं, तर तुमचं 70 ग्राम वजन कमी झालं. म्हणजे तुमच्या ॲव्हरेजमध्ये फरक 100% कमी येणार. त्याच्यासाठी आपण मित्रांनो प्रिव्हेंटिंगमध्ये म्हणजे रोग येण्या अगोदर जर आपण काम केलं तर आपला खर्च एकदम व्यवस्थित जागी जाईल. केलेल्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल आणि जे 70 ग्रामचं होणारं नुकसान आहे ते तुम्हाला आज टाळता येईल. सरासरी हळदीच्या उत्पादन देणाऱ्या पानाची संख्या ही 13 असते. जर मित्रांनो आपल्या झाडाच्या म्हणजे आपल्या हळदीचं एक पान खराब झालं म्हणजे 70 ग्राम वजन तुमचं मायनस आलं. त्यासाठीच आपण ही प्रक्रिया करत असतो. आपल्याला 70 ग्राम वजन किंवा आपलं एक पान जर कमी होऊ द्यायचं नसेल, जर तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये एकसारखी जर हळद समोर काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करा. रोग येऊ देऊ नका. रोग यायच्या पहिले त्याचा विलाज करा, म्हणजे तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन तुमचं एकदम चांगलं आणि निरोगी उत्पन्न तुम्हाला मिळेल. आपल्याला बायोलॉजिकल पद्धतीचे मागच्या 3 ते 4 वर्षापासून एकदम सुंदर रिझल्ट मिळत आहेत. त्याच याच्यावर आपण आपल्या हळदीचं सॅम्पल टेस्ट करत असतो NABL लॅब मुंबई इथं पाठवून. मागच्या वर्षी आपलं पूर्ण जो हळदीचा प्लॉट होता 100% रेसिड्यू फ्री म्हणून आपण त्या हळदीचा बेनंसुद्धा विकलेला आहे आणि त्याचे आपल्याजवळ PDF सुद्धा आहेत. जिथं आपण टेस्ट केली त्यांचा आपल्याजवळ पूर्ण रिपोर्टसुद्धा अवेलेबल होते आणि त्याच्याच रिपोर्टच्या भरोश्यावर आपली पूर्ण हळदकांडी बेण्यासाठी विक्रीला झालेली आहे. असंच तुम्ही सुद्धा, माझं म्हणणं आहे की रेसिड्यू फ्री उत्पन्न काढा, जेणेकरून मला जर अजून 5-10 शेतकरी जरी असे मिळाले मित्रांनो तर आपण आपला माल चांगल्या पद्धतीनं विकू शकतो. चांगल्या भावामध्ये आपण माल विकू शकतो. आपल्याला एक 15-16 हजार रुपये आज हळदीचे बाजार चांगले आहेत. आज 18-19 हजारापर्यंत भाव गेले. जर आपला रेसिड्यू फ्री माल असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामधून मिळणारं उत्पादन आणि मिळणारा भाव हा चांगला मिळू शकतो. जर काही शेतकरी जर अजून आपल्याला जोडले गेले तर सगळ्याचा माल मिळून आपण एक्सपोर्टसुद्धा करू शकतो, असा आपला प्रयत्न आहे. असो ते समोरच्या गोष्टी, पण प्लॉट कसा वाटला, नियोजन कसं वाटलं नक्की सांगा. नवीन कोणी जर व्हिडिओ पाहत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि समोर आपण उद्या तर नाही, परवाच्या दिवशी याला कंदसडीच्या नियोजनासाठी आपण व्यवस्थापन करणार आहोत. त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत ते तुम्हाला परवाच्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर जे व्हिडिओ घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला कंदसडीचं पूर्वनियोजन आपण आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.